फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजीटेक अकॅडमी. जसं की मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलं होतं की मी क्वेश्चन पेपरचा अनालिसिस तुम्हाला देणार आहे आणि त्या क्वेश्चन पेपर थ्रू मी तुम्हाला सांगणार आहे कसे आन्सर्स लिहायचे, कसं काय काय लिहायचं, ते सर्व गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर यामध्ये पहिली गोष्ट तर काय बघणार आहोत, आपण कोणकोणते क्वेश्चन पेपर्स बघणार आहोत. 2024चा समरचा, 2024चा विंटरचा, 2025चा समरचा, 2025चा विंटरचा. तुम्ही म्हणता सर आता तर समर चालू आहे, मग हे विंटरचे पेपर्स कुठून आले? मित्रांनो, ज्यांचा हा सी लँग्वेज बॅक लागलेला राहतोय त्यांना पुढच्या सेमिस्टरला म्हणजे थर्ड सेमिस्टरला हे सी लँग्वेज काढता येतो, मग त्यांच्यासाठी सुद्धा पेपर निघतो. जो एटी केटी ज्या पोरायची लागते त्या पोरायला काय करावं लागते, विंटर मध्ये हे पेपर परत द्यावे लागतात. मग त्या विंटरचे पेपर सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. दोन्ही पेपर्स अनालिसिस करून सांगणार, समरची पण आणि विंटरची पण. समरचा पेपर हार्ड असतो विंटरपेक्षा. आता तर समरच चालू आहे, म्हणजे तुम्हाला आजचा पेपर हे येईन तो पेपर समरचा 2024 समरचा ह्या सेकंड सेमिस्टरचा हार्ड येऊ शकतो, पण काही हरकत नाही. मागलचे पेपरचे अनालिसिस केले तर आपण त्यानुसार तर सर्व शिकविलेले आहेत, सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत. तर बघूया आता काय होतंय ते. तर मी तुम्हाला आता पेपरचे अनालिसिस सांगणार आहे. चला तर आता 2024चा बघूया, समरचा. तुम्ही म्हणता सर हे 2024 2024 2025 हे दोनच वर्षाची कामं सांगत आहेत. 2023 23 त्याच्या आधीचे सांगा, 21 22. पण मित्रांनो, तुमची के स्कीम आहे, स्कीम के स्कीम आहे तुमची मित्रांनो. त्यामुळं तुम्हाला हे के स्कीम केव्हापासून लागू झाली? 2023 पासून. 2023 पासून के स्कीम लागू झाली. के स्कीम 2023 पासून लागू झाली म्हणल्यावर तुम्हाला तर फक्त हे 2024 आणि 2025 चेच पेपर भेटणार या सब्जेक्टचे. पीआयसी प्रोग्रामिंग इन सी या लँग्वेजचे हा त्याचा कोर्स कोड राहील मित्रांनो. प्रोग्रामिंग इन सी चा एमएसबीटी डिप्लोमाचा सेकंड सेमिस्टरचा. तर मित्रांनो, आता हे 2-3 पेपर अनालिसिस करून सांगतो मी तुम्हाला काय काय कसे कसे क्वेश्चन्स आलते आणि त्याचे आन्सर्स कुठून कुठून कसं कसं आणि किती किती लिहायचं. आजचं लेक्चर इंटरेस्टिंग राहणार आहे, तर शेवटपर्यंत बघा लेक्चर. तर चला तर मग आपण बघूया 2024 आधी समरचा अनालिसिस करूया. इथं मी आपल्या नोट्स सुद्धा काढून ठेवल्यात. इथं युनिट 1, युनिट 2, युनिट 3, युनिट 4 आणि युनिट 5 अशा 5 युनिटच्या नोट्स काढून ठेवल्यात. म्हणजे की जेणेकरून काय होतंय, तुम्हाला सांगता येईल की कशा कशाचे आन्सर कशा कशात लिहायची, लगेच कोणते कोणते कुठं कुठं आन्सर लिहायची. तर मी याला जरा मोठं करून देतो आता. तुम्हाला व्हिजिबल असेल. तर मित्रांनो, हा कोर्स कोड राहील पीआयसी सब्जेक्टचा. इथं तुमचा सीट नंबर टाका येईल. टोटल 70 मार्काचा पेपर राहील, 70 मार्काचा टोटल पेपर राहील. आणि 3 घंटे तुम्हाला राहतील, 3 आवर्स राहतील. ऑल क्वेश्चन्स कंपल्सरी असतील. आन्सर ऑफ इच नेक्स्ट मेन क्वेश्चन ऑन न्यू पेज. म्हणजे काय, हा मेन क्वेश्चन झाला. आता हे क्वेश्चन झाला. आता जी पर्यंत तुमचं अर्ध पान संपलं, एखाद्या शीटचं जी पर्यंत तुमचं अर्ध पान संपलं, समजा ही तुमची आन्सर शीट आहे आणि इथपर्यंतच तुमचं जी क्वेश्चन संपलं, तर तुम्ही क्वेश्चन नंबर 2 इथून सुरू करणार का? नाही मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 इथून सुरू करायचा नाही. नेक्स्ट पेज पासून सुरू करायचं. क्वेश्चन नंबर 2 फ्रेश पेज पासून नवीन क्वेश्चन सुरू करायचं, असं तिथं सांगितलेलं आहे. स्पेशल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. हे पहा, म्हणजे आता क्वेश्चन नंबर 2 जर तुम्ही सोडवायला सुरू करता तर तुम्ही काय करायचं, दुसरा पेज वापरायचं. डायरेक्ट त्या पेजवर अर्ध झालेल्या पेजवर लिहायचं नाही. इलिस्ट्रेट युअर आन्सर विथ नेट स्केच व्हेन युअर नेसेसरी. तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटतं की इथं स्केच करायची गरज आहे, तुम्ही तिथं स्केच काढू शकता तुमच्या मनाने. फिगर टू राईट इंडिकेट फुल मार्क. जर तुमची फिगर राईट इंडिकेट असेल तर फुल मार्क. लेबल फिगर असेल तर, लेबल म्हणजे काय, फिगरला चांगले नावं वगैरे दिली असतील तर. फोन, मोबाईल हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस हे हॉलमध्ये, एक्झाम हॉलमध्ये आणणं याला बंदी राहील, असं इथं सांगितलेलं आहे. पेपरमध्ये ह्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, पेपर कसा येतो ते बघा. आज पेपर कसा येतो, आता पेपर कसा येतो ते तुम्हाला सांगायचं जर झालं, पहिल्यांदा बघा, पहिल्यांदा 10 मार्काची पहिल्या क्वेश्चन मध्ये काय राहते, एनी 5 सॉल्व्ह करावं लागते 10 मार्कासाठी. म्हणजे प्रत्येकी किती मार्क झाले, इच क्वेश्चन 2 मार्क. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क. कोणतेही 5 सॉल्व्ह करायचे म्हटल्यावर यापैकी 7 क्वेश्चन पैकी कोणतेही तुम्हाला 5 सॉल्व्ह करायचे, त्या प्रत्येकी क्वेश्चनला 2 मार्क दिलेले राहणार. सगळ्यांचा फॉर्मॅट सारखाच राहतो. इथं कोणतेही 3 सॉल्व्ह करायचे आणि त्याला 12 मार्क दिलेले आहेत. म्हणजे काय, प्रत्येकी क्वेश्चन 4 मार्क भेटणार. 4 मार्काला एक क्वेश्चन राहणार. इथं 4 क्वेश्चन दिलेले आहेत ना, कोणतेही 3 सोडवायचे यापैकी. यापैकी एनी 3 सोडवायचे आणि तिथं प्रत्येकाला 4 मार्क दिलेले राहणार. मित्रांनो, जर तुम्हाला एक्स्ट्रा सोडवायचे असतील, ऑर मधले पण सोडवायचे असतील, तर तुम्ही
एक्झाम मध्ये टाइम उरल्यावर सोडवा, कारण की आधीच जर तुम्ही आवर मधले सोडत बसताल तर तुम्हाला लास्टला टाइमच भेटणार नाही. आता यामध्ये काय एनी थ्रू, यामध्ये परत एनी 3 क्वेश्चन सोडवायला सांगितलेत. याला सुद्धा 12 मार्क, म्हणजे 4 मार्काला 1, 3 4 जा 12, म्हणजे 4 मार्काला 1. हा 4 आहेत, 4 पैकी कोणतेही 3 सोडवायचे, 3 क्वेश्चन सोडवायचे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये सेम एनी 3 सोडवायला सांगितले, त्यालाही 12 मार्क, म्हणजे 4 मार्काला 1. आता इथं पण कसं दिलंय, 5 पैकी कोणतेही 3 सोडवायचे. इथं किती होतं, 4 पैकी 3 सोडवायचे होते, इथं 5 पैकी 3, म्हणजे जरी एखादा क्वेश्चन आला नसेल तरी ते सोडविता येते. इथं एक तरी हार्ड असणारच क्वेश्चन. या क्वेश्चन नंबर 4 मध्ये कोणताही एक क्वेश्चन लईच हार्ड असतंय मित्रांनो, ते तुम्हाला आधीच सांगून देतो मी तुम्हाला, जेणेकरून बाकीचे 3 कोणतेही तुम्हाला सोडविता यावं असं. या अनुषंगाने आता जर 5 मार्काचं बघायला गेलो आपण, अटेम्प्ट एनी टू म्हणलेला आहे ना, किती मार्काला, 12 मार्काला, म्हणजे प्रत्येकी 6 मार्क, टोटल 6 मार्क्स. आता या क्वेश्चनला 6 मार्क, या क्वेश्चनला 6 मार्क, असे टोटल 6 मार्क. कोणतेही 2 सोडविले की त्याला 6 मार्क दिले जातील तुम्हाला या शेवटच्या 2 क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 मध्ये. कोणतेही 2-2 सोडविले का 3 पैकी, तर तुम्हाला 6-6 मार्क त्याचे दिले जातील मित्रांनो. याचे आता या 2चे आन्सर्स मोठे मोठे लिहायचे मित्रांनो, मोठे मोठे लिहायचे, 2-3 पेजेस तरी लिहायचे किमान, जेणेकरून 6 मार्क तुमच्या खिशात पडतील. चला आता कसे लिहायचे, काय लिहायचे, 4 पेपर्सचे क्वेश्चन्स आपण बघूया. लेट्स गो. आता मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, आता हे विजिबल असेल तुम्हाला. पहिलं क्वेश्चन बघूया, लिस्ट एनी 4 कीवर्ड्स युझिंग सी. सी चे 4 कीवर्ड्स लिहायचे. 2 मार्कासाठी कसे कसे प्रश्न पडतात बघा. सी चे 4 कीवर्ड्स लिहायचे मित्रांनो. कोणते कोणते कीवर्ड्स आहेत सी चे, हे पहा. कीवर्ड्स लिहायचे 4, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल, हे ह्याच्यापैकी कोणतेही लिहू शकता या सी चे कीवर्ड्स. इथपर्यंत तुम्हाला समजलं. काय म्हणत आहे, स्टेट एनी 4 मॅथ फंक्शन विथ इट्स यूज. मॅथ फंक्शन्स बघायचे विथ त्यांच्या यूज, मॅथमॅटिकल फंक्शन्स बघायचे त्यांचे यूज सांगा म्हणते, स्टेट करा म्हणते. मग त्यामध्ये तुम्हाला मॅथ फंक्शन्स दाखवायचे मित्रांनो. आता यात मॅथ फंक्शन्स कुठे आहेत तुम्ही हुडकून घ्या. मॅथमॅटिकल फंक्शन्स आपल्या नोट्स मध्येच असतील. हे सर्व नोट्स आपल्या व्हॉट्सअप चॅनल वरती आहेत. सगळ्या लिंक आम्ही अपलोड करून टाकलेल्या आहेत. तरी तुम्ही ते व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, आणि ते व्हॉट्सअप चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या नोट्स सर्व पाहता येतील, बघता येतील, आणि त्यानुसार तुम्हाला सर्व गोष्टी कळून जातील. मॅथ फंक्शन कशात बघितले होते आपण, फंक्शन्स मध्ये बघितले होते बहुतेक. फंक्शन मध्येच बघूया, मॅथमॅटिकल फंक्शन्स कुठे गेली. स्कोप ऑफ व्हेरिएबल झालं, रिकर्जन, गेट कॅर, पुट कॅर, हे कोणते, हे तर स्ट्रिंग दिसायले, स्ट्रिंग रिलेटेड फंक्शन दिसायले. प्रिंटएफ नाही, स्कॅनएफ नाही. मॅथ फंक्शन्स, एनी 4 मॅथ फंक्शन्स, हे आपण ह्याच्यातच शिकविले काय की मित्रांनो, युनिट 1 मध्ये शिकविले काय की बहुतेक, युनिट 1 मध्ये शिकविले काय की मॅथमॅटिकल फंक्शन्स. लास्ट पर्यंत बघत राहा. हा इथं बघा मित्रांनो, हे 4 मॅथ फंक्शन्स मी इथं युनिट 1 मध्ये शिकलेले आहे. युनिट 1 मध्ये 4 मॅथ फंक्शन्स शिकलेले आहेत. हे 4 लिहायचेत मित्रांनो, तिथं फक्त 4 लिहायचेत. त्यांचा एक्सप्लेन करून सांगायचं नाही, काय करायचं नाही. 2 मार्कासाठी फक्त स्टेट म्हणले, मग त्याचं लिहायचं, म्हणजे काय काय लिहायचं त्याचं हे लिहायचं, POW आणि ब्रॅकेट मध्ये असं लिहून टाकायचं, आणि त्याच्या पुढे असं लिहायचं, रिटर्न्स ए रेज टू द पॉवर B, असं ह्याच्या पुढे एवढंच लिहायचं. हे एवढंच वाक्य लिहायचं 2-2 मार्कासाठी. हा फंक्शन लिहायचा, हा काय काम करते ते लिहायचं फक्त. हा SQRT फंक्शन काय काम करते, स्क्वेअर रूट व्हॅल्यू रिटर्न करते. डिफाईन पॉइंटर, पहा पॉइंटर डिफाईन करा म्हणते, राईट इट सिंटॅक्स. पॉइंटर डिक्लेरेशनचा सिंटॅक्स शेवटच्या युनिट मध्ये आहे. डिफाईन पॉइंटर, पॉइंटरला डिफाईन करायचं आणि त्याचा सिंटॅक्स लिहायचा. हा एवढं काय, राईट सिंटॅक्स ऑफ स्विच केस स्टेटमेंट. स्विच केस स्टेटमेंटचा युनिट 2 मध्ये स्विच केस स्टेटमेंटचा सिंटॅक्स लिहायचा आहे आपल्याला. आता बघूया स्विच केस स्टेटमेंटचा सिंटॅक्स. फक्त सिंटॅक्स लिहायला सांगितलं ना, तिथं फक्त सिंटॅक्सच लिहून घ्यायचा. हे पहा, हे आहे स्विच केस स्टेटमेंटचा सिंटॅक्स, एवढाच लिहून यायचा. जेवढं विचारलंय तेवढंच लिहून यायचं 2-2 मार्कासाठी. आता काय म्हणते, डिफाईन ॲरे अँड लिस्ट इट्स टाईप.
ऍरेला डिफाईन करायचं म्हणजे ऍरेच्या ह्या 2-3 लाईनी लिहून टाका, त्याचे टाईप्स असे लिस्ट करून टाका. 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल आणि मल्टी डायमेन्शनल ऍरेचे टाईप्स. मित्रांनो, ही तुम्हाला सर्वजण जर लेक्चर्स करत झाला, आपले लेक्चर्स पीजीटेक अकॅडमीवरती अवेलेबल आहेत. सर्व सी लँग्वेजची प्लेलिस्ट आपली अवेलेबल आहे. ती प्लेलिस्ट वरती जा, ती बघा व्हिडिओज, सर्व प्लेलिस्ट अवेलेबल आहे. त्या प्लेलिस्ट वरती जाऊन ते व्हिडिओ बघा. आपण सर्व सी लँग्वेज तिथं शिकलेली आहे. जर तुम्हाला समजलं नसेल तर काही डिफाईन टाईप कास्टिंग सांगायची आणि त्याचा एक्झाम्पल द्यायचं आहे. टाईप कास्टिंग कशात बघितली होती आपण टाईप कास्टिंग बघितली ती बघा युनिट 1 मध्येच बघितली वाटतं. युनिट 1 मध्ये बघितली होती का वाटतं, मला तर आता सध्याला लक्षात येईना झाले. टाईप कास्टिंग बहुतेक युनिट 1, टाईप कास्टिंग युनिट 1 मध्ये बघितली. हे पहा टाईप कन्व्हर्जन, त्यालाच टाईप कास्टिंग म्हणतात मित्रांनो. 2 प्रकारचे टाईप कास्टिंग आहे. आता इथं काय डिफाईन टाईप कास्टिंग, दोन्हीपैकी कोणती एक करायची तिथं सांगितली नाही ना. एक तर इम्प्लिसिट करायची नसता एक्सप्लिसिट करायची आणि त्याचं एक्झाम्पल देऊन यायचं. हे पहा हे असं एक्झाम्पल देऊन यायचं. तुम्ही काय करा मित्रांनो, डायरेक्ट काय करून टाकत जा, डायरेक्ट ही टाईप कास्टिंग एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग डिस्प्ले करीत जा. कारण की एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग कशी राहते, सोपी राहते. जर विचारलं नाही तर एक्सप्लिसिट टाईप कास्टिंगच करीत चला. आणि इथं स्पेशली विचारले इम्प्लिसिट टाईप कास्टिंग एक्सप्लेन करा म्हणलं इम्प्लिसिटच करायची आणि एक्सप्लिसिट विचारलं एक्सप्लिसिटच करायची. स्पेशली विचारलं तर, काही विचारला नाही तर कोणतीही करू शकता. डिक्लेअर ए स्ट्रक्चर, स्टुडंट नावाचं स्ट्रक्चर बनवायचंय. एलिमेंट काय काय बनवायचे, रोल नंबर, नेम आणि फक्त 2च एलिमेंट बनवायचे. स्टुडंट नावाचं स्ट्रक्चर बनवायचं. हे तर मी इथंच बनवून दाखवतो तुम्हाला. हे पहा STRUCT स्ट्रक्ट बनवायचं आणि त्याचं हे काय बनवायचं, स्ट्रक्चर नेम स्टुडंट, असं स्टुडंट नावाचं स्ट्रक्चर नेम बनवायचं आणि त्याला कर्ली ब्रेसेस द्यायचे. कर्ली ब्रेसेस मध्ये काय बनायचे, रोल नंबर कशात राहतो, इंटिजर व्हॅल्यू मध्ये. इंट व्हेरिएबलचं नाव काय द्यायचं, रोल नंबर, आणि याला क्लोज करून टाकायचं. आता हे माझं माऊसने मला लिहिता येणं झाले बरोबर, म्हणून मी असं जर वाकड तिकडे लिहित आहे. आणि कॅर नेम हे झालं तुमचं डिक्लेअर सर्व. आता याचा आन्सर काय राहील, हे एवढं आन्सर राहील याचं. हे तर तुम्हाला समजलं कसं डिक्लेअर करता यायला पाहिजे. स्ट्रक्चरचे लेक्चर्स बघितल्यानंतर स्ट्रक्चरचे लेक्चर्स बघून घ्या आधी आपले. चला 4 मार्कासाठी बघूया. डेव्हलप्ड सी प्रोग्राम फॉर ऍडिशन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ 2 इंटिजर नंबर्स. 2 इंटिजर नंबर घ्यायचे, त्यांचं ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन डिस्प्ले करायचे आपल्याला इंटिजर नंबर्सचे. खूप सोपा आहे प्रोग्राम. ए आणि बी इंटिजर नंबर घ्यायचे, त्यांचे ऍडिशन मल्टिप्लिकेशन डिस्प्ले करून टाकायचं. काय असेल ते पॉइंटर अरिथमॅटिक डिस्प्ले करायचे. पॉइंटर थ्रू कसं अरिथमॅटिक्स डिस्प्ले करायचे ते विचारलं आहे. आता पॉइंटर थ्रू अरिथमॅटिक्स मध्ये आपण बघितलेलं आहे. पॉइंटर अरिथमॅटिक्स मध्ये हे पहा, हे त्याचा प्रोग्राम राहील, हे त्याचा आन्सर राहील. कशाचं, याचं एवढ्याचं आन्सर राहील. आता गेट कॅर पुट गेट सीएच कशाचं राहील, हे फंक्शन्स कशाचे राहील. हे पहा गेट कॅर पुट कॅर इथंच आहे. प्रिंटफ मेलॉक केलॉक गेट कॅर पुट कॅर, हे पहा गेट कॅर पुट कॅर हे इथंच राहील. ह्याचे आन्सर्स तिथं लिहायचे. ह्याचं सुद्धा झालं. फिबोनाची सिरीजचा प्रोग्राम, फिबोनाची सिरीजचा रिकर्जनचा प्रोग्राम ध्यानात आहे का आपला, रिकर्जनचा प्रोग्राम. त्याच्यात मी फिबोनाची सिरीज तुम्हाला सांगितली तुम्हाला. तर त्या रिकर्जनच्या प्रोग्राम मध्ये फिबोनाची सिरीज तुम्हाला सांगितली होती मी. कोणती नाही, फॅक्टोरियल नंबरचं सांगितलं होतं रिकर्जन मध्ये. फिबोनाची सिरीजचा मी एक प्रोग्रामिंग इन सी म्हणून 1 तासाचं लेक्चर होतं. ते 1 तासाच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. त्या प्रोग्रामिंग इन सी च्या लेक्चर मध्ये बघून घ्या. युनिट 2 झाल्यावर आहे बहुतेक, युनिट 2 झाल्यावर. एक्सप्लेन कंडिशन ऑपरेटर विथ एक्झाम्पल. कंडिशन ऑपरेटर म्हणजे काय, युनिट 2 मध्ये कंडिशन ऑपरेटर विथ एक्झाम्पल सांगायचे, एक्सप्लेन करायचं. आता कंडिशन ऑपरेटर कोणते कोणते आहेत ते सर्व जणांना माहिती आहे. ती कंडिशन ऑपरेटर एक्सप्लेन करून टाकायचे. पहिल्या युनिट मध्ये ऑपरेटर्सच्या ह्याच्यात कंडिशन ऑपरेटर आहे ना आपला. जेव्हा आपण ऑपरेटर्स बघत होतो सी मध्ये, तेव्हा कंडिशन ऑपरेटर आहे ना आपला. तर ती कंडिशन ऑपरेटर एक्सप्लेन करून सांगायचं. कुठे गेले ऑपरेटर्स, हे पहा इथं ऑपरेटर्स आहेत सगळे. यामधला कंडिशन ऑपरेटर हे पहा, कंडिशन ऑपरेटर एक्सप्लेन करून सांगायचं आहे. अरिथमेटिक, असाइनमेंट, कंडिशन, हे पहा कंडिशन ऑपरेटर तिथे एक्सप्लेन करून सांगायचं. 4 मार्कासाठी एवढं लिहायचं आणि ह्याचा हा प्रोग्राम सुद्धा लिहून यायचा. हा पूर्ण प्रोग्राम सुद्धा लिहून यायचा. हा इथपर्यंतचा प्रोग्राम सुद्धा पूर्ण लिहून यायचा. 4 मार्कासाठी तुम्हाला तेवढं तर लिहून यावं लागेल मित्रांनो. एक्सप्लेन एनी 2 स्ट्रिंग फंक्शन्स, स्टार लेन आणि स्टार सी पी वाय.
एक्सप्लेन करून सांगा. फंक्शन्स ह्या धड्यामध्ये आहे आपलं स्टार लेन आणि स्टार कॅट फंक्शन्स. ते स्ट्रिंग फंक्शन्स दोन एक्सप्लेन करून सांगायचे मित्रांनो. जसे जसे तिथं विचारले आहे तशी स्पेशली विचारले स्पेशली एक्सप्लेन करून सांगा, असे विचारले असे एक्सप्लेन करून सांगा, पण तुम्हाला तिथं सांगावंच लागते. काही नाही, आपल्या 5 युनिट मध्ये हे सर्व तुम्हाला पेपरचे आन्सर्स गवसून जातील, भेटून जातील. वाईल लूप आणि डू वाईल लूपचा डिफरन्स विचारलेला आहे. वाईल लूप आणि डू वाईल लूपचा डिफरन्स हे पहा इथंच आहे. वाईल लूप आणि डू वाईल लूपचा डिफरन्स मी इथं तुम्हाला सगळा डिफरन्स तुम्हाला सांगितलेला आहे वाईल लूप आणि डू वाईल लूप मधला. ते डिफरन्स तुम्ही लिहू शकता जेणेकरून तुम्हाला 4 मार्क भेटून जाते. प्रोग्राम लिहायचा आहे. कोणता प्रोग्राम लिहायचा आहे? ॲरे एक्सेप्ट करायचा. 5 एलिमेंट साठी ॲरे एक्सेप्ट करायचा आणि त्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये डिस्प्ले करायचं. जेव्हा मी फायनल IMP प्रोग्राम्स मधून तुम्हाला लेक्चर टाकत होतो ना, त्या IMP प्रोग्राम्स मध्ये मी तुम्हाला ॲरेचा असेंडिंग ऑर्डरचा प्रोग्राम तुम्हाला डिस्प्ले करून सांगितलेला आहे. जर ते बघितलं नसेल त्याचं लेक्चर बघून घ्या. आपल्या ॲरेजच्या लेक्चर मध्ये हे लेक्चर जेव्हा शिकत होतो का, ॲरेज जेव्हा युनिट शिकत होतो 3rd युनिट, त्या 3rd युनिट मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघूया. डिस्क्राईब जनरल स्ट्रक्चर ऑफ सी. पहिल्यांदाच आहे स्ट्रक्चर ऑफ सी. सी लँग्वेजचं स्ट्रक्चर डिस्क्राईब करायचे. स्ट्रक्चर काय आहे सीचं? पहिल्यांदा काय राहणार? हेडर फाईल्स. हे पहा स्ट्रक्चर काय राहणार आहे सीचं. सीचं स्ट्रक्चर कुठे गेलं. हे पहा स्ट्रक्चर ऑफ सी. स्ट्रक्चर ऑफ सी मध्ये हे डायग्राम काढायची. हे एवढं लिहायचं. ही डायग्राम काढायची. ही येलो कलर मध्ये डायग्राम दिसेल. त्यामध्ये डॉक्युमेंटेशन मध्ये 2-3 लाईनी लिहायच्या. हेडर फाईल मध्ये 2-3 लाईनी लिहायच्या. फॉर्मॅट मध्ये 2-3 लाईनी. अल्गोरिथम मध्ये फ्लो चार्ट मध्ये 2-3 लाईनी लिहायच्या. असं 2-3 लाईनी लिहून टाकायच्या प्रत्येकाच्या. जेवढं विचारले तेवढं. हे इथपर्यंत त्याच्या 2-3 लाईनी लिहून टाकायच्या. ही इथपर्यंत तुम्ही लिहू शकता. डिफरन्स बिटवीन कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स ह्या दोन्हीचा डिफरन्स मी तुम्हाला दिलेला आहे आपल्या ह्याच्यात 4थ्या युनिट मध्ये. हे पहा कॉल बाय व्हॅल्यू कॉल बाय रेफरन्सचा डिफरन्स मी तुम्हाला दिलेला आहे इथं. ते तुम्ही लिहू शकता. राईट ए प्रोग्राम टू डिमॉन्स्ट्रेट कन्सेप्ट ऑफ पॉइंटर टू फंक्शन. पॉइंटर टू फंक्शन तो कन्सेप्ट तुम्हाला हे करायचा आहे. पॉइंटर टू फंक्शन म्हणजे कोणता? हा पहा पॉइंटर विथ फंक्शन वाला हा कन्सेप्ट तुम्हाला सांगायचा आहे. म्हणजे काय करणार तुम्ही? याची थोडी थिअरी लिहिणार, याचा प्रोग्राम लिहिणार आणि याचा आउटपुट सांगणार. मेमरी रिप्रेझेंटेशन सांगितलं तर सांगायचं असेल तर सांगा, सांगायचं नसेल तर नका सांगू. हे राहिलं का? राईट ए प्रोग्राम टू प्रिंट सम ऑफ डिजिट्स इन गिवन नंबर. एखादा नंबर आहे 1, 2, 3, 4 असा नंबर आहे. यांचं सम सांगायचे. 1 + 2 + 3 + 4 किती होते? 1 and 2 3, 3 and 3 6, 6 and 4 10 = 10. आता असा प्रोग्राम लिहायचा आहे. ह्याच्या सगळ्याचं ऍडिशन हे याचा सम येईल, आन्सर येईल यांच्या सगळ्याचं ऍडिशन. तर ते प्रोग्राम सुद्धा मी तुम्हाला IMP प्रोग्राम्स मध्ये सांगितलेला आहे. सी मधले IMP प्रोग्राम्स घेणार होतो ना, त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं आहे. 1 आवरचं लेक्चर आहे ते, 1 तासाचं लेक्चर आहे ते बघून घ्या. इलस्ट्रेट इनिशियलायझेशन ऑफ 2 डायमेन्शनल ॲरे इन सी. ॲरे मध्ये 2 डायमेन्शनल ॲरे सांगायचंय. आता 1 डायमेन्शनल झालं त्याला सिंगल डायमेन्शनल मध्ये 2 डायमेन्शनल ॲरेचं सांगायचंय. मग त्याची थोडी थिअरी लिहायची, त्याचा सिंटॅक्स लिहायचा, त्याचा एक्झाम्पल असं रिप्रेझेंटेशन दाखवायचं. हे 2 वेज दाखवायचे. त्याच्या दोन्हीपैकी एक वेज दाखवा आणि त्याचं हे लिहून टाका. प्रोग्राम लिहून टाका डायरेक्ट, जेणेकरून तुम्हाला मार्क भेटून जातील. आता 6 मार्कासाठी मित्रांनो मी तुम्हाला एक 5 स्टार क्वेश्चन देऊ. 5 स्टार क्वेश्चन जे की माझ्या डिप्लोम्याला मी जेव्हा डिप्लोमा करीत होतो ना, तेव्हा मला सी लँग्वेज मध्ये हे क्वेश्चन आलता. हे क्वेश्चन मॅट्रिक्सचा ऍडिशनचा, हे 3x3 मॅट्रिक्सचा ऍडिशन. त्यामुळे मी याच्यावर खूपच फोकस केलेला आहे. 5 स्टारचा क्वेश्चन आहे 3x3 मॅट्रिक्स ऍडिशनचा. हे प्रोग्राम खूप इझी आहे आणि ते तुम्ही सोडून जा असं माझं म्हणणं आहे. प्रोग्राम तर खूप इझी आहे. हे प्रोग्राम तुम्ही करून घ्या 3x3 मॅट्रिक्सचं. हे झालं तुमचं. आता राईट ए प्रोग्राम युजिंग स्विच केस स्टेटमेंट. काय? चेक वेदर द एंटर्ड नंबर इज वावल ऑर कॉन्सोनंट. कॉन्सोनंट कोणते? जे वावल नाहीत ते कॉन्सोनंट आहे. वावल कोणते आहेत? मग AEIOU हे सगळे वावल आहेत. मग त्याचा प्रोग्राम लिहायचा स्विच केस स्टेटमेंटचा. मित्रांनो ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. स्विच केस स्टेटमेंटचा प्रोग्राम ते सुद्धा आपला आयता तुम्हाला दिलेला आहे. वावल्स रिलेटेड स्विच केस स्टेटमेंटचा प्रोग्राम जेव्हा आपण स्विच केस स्टेटमेंट बघत होतो तेव्हा
हे पहा, ह्याचा मी प्रोग्राम घेत असताना ते सुद्धा दिलेला आहे तुम्हाला. हे पहा, हे वावलचा प्रोग्राम, हे पहा इथं दिसला का? हे एवढा वावलचा प्रोग्राम आहे सगळा स्विच केस स्टेटमेंटचा. आता पहा, राईट ए प्रोग्राम टू फाइंड फॅक्टोरियल ऑफ नंबर युझिंग रिकर्शन. रिकर्शनचा फॅक्टोरियलचा प्रोग्राम आला का नाही? मी म्हणलं होतं का नाही तुम्हाला 6 मार्काला येतोय ते प्रोग्राम. 6 मार्काला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये आला का नाही? तर तो रिकर्जनचा प्रोग्राम 6 मार्काला येऊ शकतो मित्रांनो. जेणेकरून त्यासाठी तुम्हाला सांगत आहे मी बार बार त्याच्यावरती फोकस करा. हा पहा, फॅक्टोरियल ऑफ नंबरचा प्रोग्राम आहे हा. ह्याचं लॉजिक लक्षात ठेवू जरा. रिकर्शन म्हणजे काय? फंक्शन कॉल्ड इट सेल्फ इज नोन ॲज रिकर्शन. फंक्शन मध्ये स्वतःला कॉल करते. हा फॅक्ट नावाचं फंक्शन कॉल केलाय कशामध्ये? याच फॅक्ट फंक्शन मध्ये. त्यालाच रिकर्शन असे म्हणतात मित्रांनो. डिफरन्स बिटवीन ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट अँड स्टेट द यूज ऑफ ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट विथ एक्झाम्पल. पहा, 6 मार्काची ती 3 प्रश्न विचारल्यासारखे विचारले. डिफरन्स सांगा म्हणते ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंटचा. 4 पॉईंट लिहायचे ह्याचे. स्टेट द यूज ऑफ ब्रेक अँड कंटिन्यू ह्याचे 2-3 शब्द लिहायचे, 2-3 पॉईंट्स लिहायचे आणि त्याचा एक्झाम्पल मध्ये त्याचे प्रोग्राम दाखवायचं. एकाच प्रोग्राम मध्ये ब्रेक अँड कंटिन्यू कीवर्ड वापरलेला असं दाखवायचं मित्रांनो. आता ब्रेक अँड कंटिन्यू कीवर्ड कशात वापरलेला आहे? मी पहिल्याच युनिटमध्ये वापरत. ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट्स मी तुम्हाला सांगत असताना आता मला लक्षात येईल ते कोण्या युनिटमध्ये होते. मी तुम्हाला सांगितले होते बहुतेक या युनिटमध्ये सांगितले होते. हा, या युनिटमध्ये. हे पहा इथंच आहे. ब्रेकचा हा प्रोग्राम आणि कंटिन्यूचा वेगळा प्रोग्राम याच युनिटमध्ये सांगितले कुठे तर. पहा खाली दाखवतो. हे पहा, ब्रेक स्टेटमेंट आणि कंटिन्यू स्टेटमेंट यांची थिअरी आणि कंटिन्यू स्टेटमेंट दोन्हीचं कंबाईन प्रोग्राम तुम्ही लिहू शकता किंवा सेपरेट प्रोग्राम लिहिले तरी चालते. हे पहा, सेकंड युनिटमध्ये ते तुम्हाला शिकलेलं आहे. तुम्ही म्हणता सर ह्या नोट्स कुठं आहेत? या नोट्स आहेत डिस्क्रिप्शन मध्ये, लिंक आहे व्हॉट्सअप चॅनलची. त्या लिंकला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व नोट्स भेटून जातील. आणि नुसत्या नोट्स घेऊन तुम्ही काही उपयोग नाही तुमचा. तुम्हाला जर कन्सेप्ट समजायला नसेल, कन्सेप्ट समजून घ्या आणि नोट्स वाचा आणि नंतर पेपर द्यायला जा. जेणेकरून तुमचा बॅक तर कधीच लागणार नाही आणि तुम्ही चांगला स्कोअर तुमच्या एक्झाम मध्ये करून टाकता. आय होप इथपर्यंत समजलं असेल. राईट ए प्रोग्राम टू डिक्लेअर स्ट्रक्चर. आता एक स्ट्रक्चर बनवायचं आहे. मेनली मित्रांनो ॲरे ऑफ पॉइंटर 6 मार्कासाठी कोणते कोणते प्रश्न येतात सांगू का? पॉइंटरची, मॅट्रिसेसची, जे मोठे मोठे प्रोग्राम राहतात का त्यांचे क्वेश्चन 6 मार्काला येतात. आता ह्याचा स्विच केसचा प्रोग्राम किती मोठा आहे? या क्वेश्चन मध्ये काय आहे मित्रांनो? राईट ए प्रोग्राम टू डिक्लेअर स्ट्रक्चर बनवायचा. एम्प्लॉय नावाचा स्ट्रक्चर बनवायचा. हॅव्हिंग डाटा मेंबर्स. त्याचे मेंबर्स कोणकोणते पाहिजे? नेम, एज, स्टेट, सिटी. आणि त्याचे किती एम्प्लॉय साठी बनवायचं आहे? 2 एम्प्लॉय साठी. स्ट्रक्चरचे प्रोग्राम बघितले नसते ते स्ट्रक्चरचे प्रोग्राम बघून घ्या. स्ट्रक्चरचे लेक्चर्स आहेत आपले. तिसऱ्या युनिटमध्ये स्ट्रक्चरचे लेक्चर्स आहेत. आणि काय म्हणत आहे? एक्सप्लेन ॲरे ऑफ पॉइंटर. ॲरे ऑफ पॉइंटर एक्सप्लेन करून सांगत आहे मित्रांनो. 6 मार्कासाठी ही मोठमोठालेच प्रोग्राम विचारले जातात, त्यामुळं त्यांच्यावर बी लक्ष देत चला. आता समरचं झाला. आता विंटरचं बघूया. विंटर 2024चा. विंटर 2024च्या पेपरमध्ये सेम राहणार आहे. हे पहा, सिंटॅक्स लिहायचा डू व्हाईल लूपचा. टोकन आणि आयडेंटिफायर्स डिफाईन करायचे. टोकन काय राहतात, आयडेंटिफायर्स काय राहतात सी लँग्वेज मध्ये. डिफाईन ॲरेला डिफाईन करायचे, त्याचे 2 कॅरेक्टरिस्टिक्स सांगायचे. पॉइंटर ऑपरेटर आणि ऍड्रेस ऑपरेटरचा यूज सांगायचा आहे. हे 2चा यूज सांगायचा आहे. 2 मार्कासाठी आले म्हणलं कोणतं किती लिहिणार तिथं तुम्हाला माहिती. राईट सिंटॅक्स लिहायचा आहे कशाचा? SQRTचा. SQRT आणि मॅथ डॉट फंक्शन हेडर फाईल मधला SQRTचा सिंटॅक्स लिहायचा आहे. ह्याचा सिंटॅक्स काय येईल मित्रांनो? याचा सिंटॅक्स काय येईल माहिती ना तुम्हाला? हे पहा, त्याचा सिंटॅक्स काय येईल असा SQRT असं येईल. आणि त्याच्या पुढे इथं एक्स आणि वाय, स्क्वेअर रूट एक्स आणि वाय असं येईल ह्याचा सिंटॅक्स. याचा सिंटॅक्स इथपर्यंत तुम्हाला समजलं मित्रांनो? तर आता चला पुढे जाऊया आपण. आता ह्याच्यात काय बघायचं आपल्याला? आता लिस्ट एनी 4 रिलेशनल ऑपरेटर्स. कोणतेही 4 रिलेशनल ऑपरेटर्स लिस्ट करायचे. ते लिस्ट करून दाखवायचे. कोणते 4 रिलेशनल ऑपरेटर्स? हे पहा, ऑपरेटर्स बघत असताना आपण रिलेशनल ऑपरेटर्स बघितले होते.
तर कोणतेही चार तिथले लिस्ट करायचे नुसतं मांडायचे रिलेशनल ऑपरेटर्स. हे पहा, हे झाले रिलेशनल ऑपरेटर्स. यापैकी कोणतीही चार मांडायची म्हणजे कसं करायचं, हे ग्रेटर दॅनचं साईन लिहायचं, त्याच्या पुढे त्याचं नाव लिहायचं ग्रेटर दॅन, लेस दॅनचं साईन लिहायचं, त्याच्या पुढे लेस दॅन, आज त्यांची नावं लिहायची, नॉट इक्वल टू लिहायचं आणि इथं नॉट इक्वल टू असं, हे नॉट इक्वल टू असं साईन काढायचं आणि इथं नॉट इक्वल टू असं लिहून टाकायचं. इथपर्यंत समजायला तुम्हाला. चला, ड्रॉ अँड लेफ्ट डिफरंट सिम्बॉल यूज इन फ्लो चार्ट. आता हे महत्वाचं क्वेश्चन आहे. फ्लो चार्ट मध्ये दिसत डिफरंट सिम्बॉल ड्रॉ करा म्हणतात. हे पहा, त्याचा आन्सर काय राहणार आहे, फ्लो चार्ट मध्ये डिफरंट सिम्बॉल ड्रॉ करायचं, हे त्याचा आन्सर राहणार आहे. 5 सिम्बॉल आहेत ते ड्रॉ करायचे, त्यांचं नाव लिहायचं आणि त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं. इथपर्यंत तुम्हाला समजेल. हे सर्व तुम्हाला ड्रॉ करून दाखवायचं मित्रांनो त्या ह्यांना एक्झामिनरला. आय होप की तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आता 4 मार्कासाठी कोणते कोणते येतात बघूया. राईट ए प्रोग्राम, स्ट्रक्चर लिहायचा आहे कोणता, एम्प्लॉय नावाचा, तेच आहे प्रोग्राम. सेम 6 मार्काला जो क्वेश्चन आलता का मागं, ते इथं 4 मार्काला जाईल. डिफरन्स बिटवीन व्हाईल लूप अँड डू व्हाईल लूप. आणि इथं वाचा, या ब्रॅकेट मध्ये काय लिहिले, राईट 4 पॉइंट, कोणते पण 4 पॉइंट लिहायचे व्हाईल लूप अँड डू व्हाईल लूप मध्ये. राईट, व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूपचा डिफरन्स लिहायचा आहे, पण त्याचे कोणते पण 4 पॉइंट लिहायचे. आता पहा मित्रांनो, पुढच्या क्वेश्चन मध्ये काय करायचं आपल्याला, अल्गोरिथम लिहायचा आहे, फ्लो चार्ट ड्रॉ करायचे आणि फाइंड करायची लार्जेस्ट नंबर अमॉंग 3. प्रोग्राम लिहायचा काही इथं नाही, अल्गोरिथम लिहायचा आणि त्याचा फ्लो चार्ट ड्रॉ करायचा. अल्गोरिथम कसा लिहितात, इंग्लिश लँग्वेज मध्ये लिहायचा अल्गोरिथम. ती तुम्हाला मी अल्गोरिथम लिहिता आणि पहिल्या युनिट मध्ये सांगितलेलं आहे कसं कसं करायचं तिथं. आता पहा, एक्सप्लेन रिकर्जन काय राहते ते एक्सप्लेन करायचे विथ एक्झाम्पल. आता रिकर्जन एक्सप्लेन करायला सांगितले म्हणल्यावर हा तुम्ही प्रोग्राम लिहू शकता का नाही, रिकर्शन विथ एक्झाम्पल म्हणल्यावर इतकं तुम्ही लिहू शकता. ही थिअरी एवढी आणि त्याचा प्रोग्राम, हा प्रोग्राम तुम्ही लिहू शकता तिथं एक्झाम्पल मध्ये. होप कितपर्यंत समजायला असेल. रिकर्शन मध्ये एक्सप्लेन स्टार लेन स्टार कॅट. स्टार लेन काय करतो, लेंथ फाइंड आउट करतो स्ट्रिंगची, आणि स्टार कॅट काय करतो, हा स्ट्रिंग कॉनकॅट करतो. हे दोन्ही फंक्शनचे यूज सांगायचे आहेत. हे काय झालं आता, तर जाऊ द्या, काही नाही. दोन्ही फंक्शन्सचे यूज सांगायचे आहेत. तर आता काय करायचं मित्रांनो, डिफाईन, पुढचं बघा, डिफाईन पॉइंटर. पॉइंटर काय राहतो, हाऊ इट डिक्लेअर अँड हाऊ इट इनिशियलाइज पॉइंटर. पॉइंटर डिफाईन करताना पॉइंटर डिक्लेअर कसा केला जातो आणि पॉइंटर इनिशियलाइज कसा केला जातो ते विचारलेलं आहे. तर आता मित्रांनो हे कसं जाईन, आता जाऊ द्या. तर मित्रांनो आता काय, पॉइंटरला डिफाईन करायचं, त्याचं इनिशियलायझेशन डिक्लेरेशन लिहायचं. एक्सप्लेन अरिथमॅटिक अँड शिफ्ट ऑपरेटर. 2 ऑपरेटर सांगायचे. अरिथमॅटिक ऑपरेटर कोणकोणते, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. शिफ्टिंग ऑपरेटर कोणते लेस दॅन ग्रेटर दॅन वाले. एक्सप्लेन डिक्लेरेशन अँड इनिशियलायझेशन ऑफ 1 डायमेन्शनल अँड 2 डायमेन्शनल ॲरे. दोन्ही ॲरेचं इनिशियलायझेशन आणि डिक्लेरेशन सांगायचे. हे पहा, इथं काय कोणता प्रोग्राम लिहायचा, इथं आपल्याला इथं कोणता प्रोग्राम लिहायचा आहे, सम करायचे, कॅल्क्युलेट करायचे इवन नंबर्स बिटवीन 1 to 20. 1 to 20 मधले सगळे इवन नंबर्सचं सम पाहिजे आपल्याला, ते सांगितलं आहे. तसा प्रोग्राम तिथं लिहायचा. गेट केअर, पुट केअर, मॅलॉक, कॅलॉक, 4ही फंक्शन्स तुम्हाला फंक्शन या युनिटमध्ये मी तुम्हाला शिकलेलं आहे, ती तुम्हाला तिथं लिहायची आहेत. इथे काय म्हणतात, एक्सेप्ट 2 इंटिजर फ्रॉम युजर, परफॉर्म ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन ऑपरेशन्स. आता क्वेश्चन नीट वाचत चला. पहा, शेवटी काय लिहिले, युझिंग पॉइंटर, म्हणजे पॉइंटर थ्रू आपल्याला सर्व ऑपरेशन्स करायचे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, 4 ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. गिव्ह एनी 4 डिफरन्स बिटवीन कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स. पहा, महत्वाचा क्वेश्चन आहे कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स. 2-3 पेपर मध्ये रिपीट झालेला आहे. ड्रॉ फ्लो चार्ट ड्रॉ करायचे. चेकिंग गिवन नंबर डिव्हिजिबल बाय 0 or 5. फ्लो चार्ट ड्रॉ करून 0 or 5च्या नंबर डिव्हिजिबल आहे का ते सांगायचं आहे. आता पहा, हे पहा, हा प्रोग्राम सुद्धा मी घेतलेला आहे त्या ह्याच्यामध्ये
सेकंड युनिट झाल्यावर मी तुम्हाला एका तासाचं लेक्चर दिलं, तर त्याच्यात बरेचसे प्रोग्राम घेतलेले आहेत. हा प्रोग्राम सुद्धा मी त्याच्यात घेतलेला आहे, तर ते बघितलं नसेल तर ते बघून घ्या. हॅकर सारखा हे आहे, काय म्हणते, थंबनेल हॅकर सारखं आहे तसं, ते बघून घ्या. त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे प्रोग्राम समजून सांगितलेला आहे. डिफाईन स्ट्रक्चर बनवायचं, इट्स फीचर्स स्ट्रक्चरचे फीचर्स सांगायचे. एक्सप्लेन, इट कॅन बी डिक्लेअर अँड इनिशियलाइज, एक्सप्लेन टाईप डेफ अँड इन, हे दोन नुसते एक्सप्लेन करायचे. 3-4 क्वेश्चन 6 मार्कासाठी विचारलेले आहेत. 3-4 क्वेश्चन, म्हणून तर म्हणत आहे मित्रांनो, 6 मार्काचे क्वेश्चन कसे हे मोठे राहतात. हे पहा, फॅक्टोरियलचा प्रोग्राम लिहायचा आहे युझिंग फंक्शनचा यूज करून फॅक्टोरियलचा प्रोग्राम लिहायचा आहे. ती पण सुद्धा मी घेतलेला आहे फंक्शन युनिटमध्ये. हे पहा, हे आता 6 मार्कासाठी किती राईट, प्रोग्राम फिबोनाची सिरीजचा प्रोग्राम लिहायचा आहे 1 ते 0, फ्रॉम 1 ते 0. प्रोग्राम कोणता लिहायचा आता, राईट प्रिंट व्हॅल्यू प्रिंट करायचे प्रोग्राम लिहायचा आहे, आणि त्याचा मेमरी ऍड्रेस. हा क्वेश्चनचा आन्सर कोणताही कळालं का तुम्हाला? प्रिंट करायचे व्हॅल्यूज आणि त्यांचा मेमरी ऍड्रेस. यांचा आन्सर हे मित्रांनो, हे पहा, हे त्यांचा आन्सर आहे. हे प्रोग्राम आहे थोडा, तुम्ही त्याला थोडं एलॅबोरेट बी करू शकता. राईट, ए प्रोग्राम टू शॉर्ट एलिमेंट ॲरे इन असेंडिंग ऑर्डर. ॲरेला असेंडिंग ऑर्डर मध्ये शॉर्ट करायचं. ते कसं करायचं ते मी ॲरे मध्येच सांगितलेलं आहे. आता समर 2025चा म्हणजे मागच्या वर्षीचा पेपर, जे तुमचे सिनियर्स आहेत, आता जे सेकंड इयरला आहेत त्यांचा पेपर. हे कुणाचे होते 2024चे, हे थर्ड इयरला होते का, त्यांचे पेपर होते. आता हे सेकंड इयरचा पेपर आहे. लिस्ट द डाटा टाईप युजिंग सी. 4 डाटा टाईप सांगायचे, इंट, फ्लोट, कॅर, डबल. सिंटॅक्स सांगायचे, कशाच सांगायचे, इफ एल्स लॅडरचा. त्यानंतर ब्रेक अन कंटिन्यू स्टेटमेंट सांगायचे. 2 मार्कासाठी छोटंच लिहायचं. ॲरेला डिफाईन करायचे, डिक्लेरेशन करायचे, 2 डायमेन्शनल ॲरेचं कसं राहते ते सांगायचे, डिक्लेरेशन. स्टेट करायचे, गेट कॅर आणि पुट कॅर फंक्शन. 2 फंक्शनचा यूज काय ते सांगायचंय फक्त. राईट एनी 2 ॲडव्हान्टेजेस ऑफ पॉइंटरचे 2 ॲडव्हान्टेजेस. डिफाईन स्ट्रक्चर विथ एक्झाम्पल, स्ट्रक्चरला डिफाईन करायचे एक्झाम्पल सोबत. ड्रॉ अँड एक्सप्लेन जनरल स्ट्रक्चर ऑफ सी, तोच स्ट्रक्चर सांगायचा सीचा. आणि राईट ए प्रोग्राम टू एक्सेप्ट द व्हॅल्यूज ऑफ इयर अँड इनपुट फ्रॉम कीबोर्ड. प्रिंट वेदर इट्स इज लीप इयर ऑर नॉट. लीप इयरचा प्रोग्राम आला मित्रांनो, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे लीप इयरचा. ते सुद्धा घेतलेला आहे. युनिट 2 झाल्यावर 1 तासाचं लेक्चर आहे ना, मी त्याच्यात सगळं इम्पॉर्टंट प्रोग्राम इन सी लँग्वेज ते सांगितलेलं आहे. त्याच्यात लीप इयरचा प्रोग्राम मी तुम्हाला सांगितलेला आहे, ते बघून घ्या. डिफरन्स बिटवीन कॅरेक्टर ॲरे आणि इंटिजर ॲरे, 2 ॲरेचा डिफरन्स सांगायचा. कशा थ्रू सांगायचा आहे. साईज आणि त्यांचं इनिशियलायझेशन बद्दल डिफरन्स सांगायचं. मोठमोठ्या लिहायचं. 4 मार्कासाठी आन्सर आहे. 4 मार्कासाठी कमीत कमी 2 पेजेस, 6 मार्कासाठी कमीत कमी 3-3.5 पेजेस. राईट ए प्रोग्राम टू स्वॅप व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल्स युझिंग फंक्शनचा यूज करून ए आणि बी चे व्हॅल्यू स्वॅप करायचे. स्वॅपिंगचा प्रोग्राम आहे फंक्शनचा यूज करून. क्वेश्चन पूर्ण वाचत चला. फंक्शनचा यूज करून सांगितलं आहे. इथं जर युझिंग पॉइंटर म्हणलं असतं तर पॉइंटरचा यूज करावा लागला असतं. प्रिंट एफ आणि स्कॅन एफ मधला हे सांगा म्हणते, सिंटॅक्स आणि एक्झाम्पल. त्यांचे सिंटॅक्स आणि एक्झाम्पल देऊ. प्रिंट एफ आणि स्कॅन एफचं सांगा म्हणते थिअरी. राईट ए प्रोग्राम टू टेक इनपुट अँड नंबर फ्रॉम प्रिंट इट्स रिव्हर्स नंबर. राईट ए प्रोग्राम टू टेक इनपुट घ्यायला सांगितलंय, युजरकडून इनपुट घ्यायला सांगितलं आणि त्याला रिव्हर्स करायला सांगितलंय. म्हणजे काय, युजर 1 to 3 टाकणार, आपण त्याला रिव्हर्स करून 3 to 1 असं देणार. असा हा प्रोग्राम आहे. हे सुद्धा प्रोग्राम घेतलेला आहे आपण आपल्या लेक्चर्स मध्ये, चेक करीत चला. प्रोग्राम युझिंग स्ट्रक्चर. राईट ए प्रोग्राम युझिंग स्ट्रक्चर टू प्रिंट डाटा ऑफ 5 स्टुडंट. 5 स्टुडंटसाठी प्रोग्राम प्रिंट करायचे. त्याचे मेंबर्स कोणते राहते, स्ट्रक्चरचे नेम, क्लास, पर्सेंटेज. 5 स्टुडंटसाठी डिस्प्ले करायचे डाटा म्हणल्यावर यामध्ये आपल्याला ॲरे वापरावा लागेल डिस्प्ले करताना, आणि ॲरे वापरावा लागेल व्हॅल्यूज घेताना. एक्सप्लेन हाऊ टू पास पॉइंटर टू फंक्शन. पॉइंटर विथ फंक्शन मला इथं लिहायचे सगळं. व्हेरिएबल डिफाईन करायचे आणि त्याचे नेमिंग रूल, व्हेरिएबलचे नावाचे रूल्स तिथं सांगायचे मित्रांनो. मी तुम्हाला व्हेरिएबल शिकवित असताना व्हेरिएबल कसं डिफाईन करायचं ते सांगितलेलं आहे. व्हेरिएबलच्या नावाचे रूल्स ते सांगणार आहे. हे पहा, हे त्याचा आन्सर आहे. व्हेरिएबल डिफाईन करायचं आणि व्हेरिएबलच्या नावाचे हे 4-5 रूल्स हे तिथं सांगायचे त्या क्वेश्चन मध्ये. इतकं तुम्हाला समजलं मित्रांनो. इथं प्रोग्राम लिहायचा कोणता, 10 नंबर एक्सेप्ट करायचे ॲरे मध्ये, प्रिंट करायची त्यांची सम, 10 नंबरची सम प्रिंट करायची. आता हा कोणता प्रोग्राम लिहायचा आहे, राईट ए प्रोग्राम टू फाइंड एरिया ऑफ सर्कल युझिंग फंक्शन. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय, πr². तर ते फॉर्म्युला लावून आपल्याला फंक्शन थ्रू फाइंड आउट करायचं आहे. ते सुद्धा तुम्हाला समजून सांगितलेलं आहे प्रोग्राम.
ते सुद्धा प्रोग्राम इथून आधी समजून सांगितलेला आहे. आता इथं 2 स्ट्रिंग फंक्शन्स एक्सप्लेन करून सांगायचे. स्टार सीएमपी काय करतो, कॉपी करतो एका स्ट्रिंगला दुसऱ्या स्ट्रिंग. स्टार आरईव्ही काय करतो, एका स्ट्रिंगला रिव्हर्स करतो. जर RAM असन स्ट्रिंग तर MAR असं होईल, रिव्हर्स होईल स्ट्रिंग. ते रिव्हर्स फंक्शन काम करतो. आता 2 ऑपरेटर्स एक्सप्लेन करायचे. हे पॉइंटर ऑपरेटर आणि ऍड्रेस ऑपरेटर. 4 मार्कासाठी मोठं लिहायचं आन्सर. हे पहा, एक्सप्लेन एनी 3 अरिथमॅटिक ऑपरेटर्स अँड बिटवाईज ऑपरेटर. पहा काय म्हणत आहे, 3 अरिथमॅटिक ऑपरेटर सांगायचे आणि 3 बिटवाईज ऑपरेटर. अरिथमॅटिक ऑपरेटर आणि बिटवाईज ऑपरेटर मी तुम्हाला सांगितलेले आहेत, काय काय राहतं, कसे कसे राहते ते सर्व सांगितलेले आहेत. आणि ऑपरेटर्स बघित असताना हे 3 अरिथमॅटिक आणि 3 बिटवाईज ऑपरेटर. हे पहा, 3 अरिथमॅटिक आणि 3 बिटवाईज ऑपरेटर. 3 अरिथमॅटिक यापैकी 3 कोणतेही एक्सप्लेन करून सांगायचे आणि बिटवाईज ऑपरेटर्स पण 3 कोणतेही एक्सप्लेन करून सांगायचे. बिटवाईज पण घेतलेले. हे पहा, हे झाले बिटवाईज ऑपरेटर. बिटवाईज ऑर, अँड, ऑर, एक्सऑर, नॉर. हे पहा, हे प्रोग्राम इंटरेस्टिंग आहे, ग्रेडचा आहे प्रोग्राम. जर प्रोग्राम कसा आहे सांगू का, नेस्टेड इफ एल्स वापरायचे. नेस्टेड इफ एल्स वापरायचे. युनिट नंबर 2 मध्ये शिकलेलं आहे. 0 to 49 मध्ये जर असन, पोराला मार्क, युजर कडून मार्क घ्यायचे. युजर कोण राहणार, स्टुडंट राहणार. 0 to 49 मध्ये असेल तर फेल. ह्या दोन्हीच्या मध्ये असेल तर सेकंड क्लास. या दोन्हीच्या मध्ये असेल तर फर्स्ट क्लास. इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स वापरून सांगायचे. ह्या दोन्हीच्या मध्ये असेल तर फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. याचा सुद्धा प्रोग्राम आपण घेतलेला आहे. हे पहा मित्रांनो, परत आला ऍडिशन ऑफ 3 into 3 मॅट्रिक्सचा. या पेपरलाही तुम्हाला, या वर्षीच्या 2026च्या पेपरलाही तुम्हाला ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स येऊ शकतो मित्रांनो. 2-3 वर्ष झालं रिपीट होत आहे हे क्वेश्चन, म्हणून सांगत आहे की 5 स्टारचा क्वेश्चन येऊ शकतो. डिस्क्राईब स्विच केस स्टेटमेंट युझिंग सिंटॅक्स अँड एक्झाम्पल. स्विच केस स्टेटमेंट सांगायचं, सिंटॅक्स द्यायचा, स्विच केसचा सिंटॅक्स द्यायचा आणि एक्झाम्पल मध्ये कोणता प्रोग्राम द्यायचा, वॉवल्सचा प्रोग्राम द्यायचा. वॉवल्स AEIOU तो वाला प्रोग्राम द्यायचा स्विच केस मध्ये. एक्सप्लेन फंक्शन डिक्लेरेशन, फंक्शन डेफिनेशन आणि फंक्शन कॉल विथ एक्झाम्पल. तिन्ही सांगायचे, फंक्शन डिक्लेरेशन, डेफिनेशन आणि कॉल विथ एक्झाम्पल. एक्झाम्पल मध्ये कोणतं द्यायचं फंक्शन साठी, एक्झाम्पल कोणतं देणार तुम्ही, हे वाल, ज्याच्यात की फंक्शन डेफिनेशन बी सांगितले, कॉल बी सांगितलं, हे बी सांगितले. हे पहा, हे वाला एक्झाम्पल देणार. ह्याच्यात काय सांगितले, फंक्शन डिक्लेरेशन सुद्धा सांगितले, फंक्शन कॉल सुद्धा सांगितले आणि फंक्शन डेफिनेशन सुद्धा सांगितले. ही वाला एक्झाम्पल तिन्हीसाठी एकच एक्झाम्पल देऊन टाकायचं, म्हणजे दोन छोटा प्रोग्राम आहे ना, जास्ती पाठ करायची गरज नाही. एक्सप्लेन फंक्शन, हे झालं. राईट ए प्रोग्राम टू एक्सेप्ट 2 नंबर्स फ्रॉम युजर. 2 नंबर्स युजर कडून एक्सप्लेन करायचे, एक्सेप्ट करायचे. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन त्यांची करायची परफॉर्म युझिंग पॉइंटर. पॉइंटरचा वापर करून ते सर्व करायचं. ते समजलं, ते सुद्धा मी सांगितलेले. आज चला 2025चा विंटरचा बघूया, जे की बॅकलॉग वाल्या पोरांसाठी राहते पेपर. ते डिफरन्स बिटवीन डू व्हाईल लूप आणि व्हाईल लूप. एनी 2 पॉइंट्स लिहायचे. अल्गोरिथम आणि फ्लो चार्ट डिफाईन करा मध्ये. अल्गोरिथम काय राहतं, अल्गोरिथम इज ए स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम इज नोन ॲज अल्गोरिथम. आणि फ्लो चार्ट काय आहे, ए ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ प्रोग्राम इज नोन ॲज फ्लो चार्ट. हे असे डेफिनेशन लिहून टाकायचे तिथं. डिफाईन ॲरे. ॲरे काय राहतो, ॲरे इज ए कलेक्शन ऑफ सिमिलर टाईप ऑफ डाटा टाईप. array is a collection of similar type of data type in C असं सांगायचं आहे. आणि लिस्ट त्याचे टाइप्स. टाईप काय अरेचे, सिंगल डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल आणि मल्टी डायमेन्शनल अरे. स्टार ऑपरेटर आणि ऍड्रेस ऑपरेटर हे सांगायचं आपल्याला, एक्सप्लेन करून सांगायचं थोडंफार 2 मार्कासाठी. मॅथ फंक्शन्स सांगायचे, मॅथ फंक्शन्स 2 मार्कासाठी. कोणते कोणते, SQRT, पॉवर, सेल, फ्लोअर, 3-4 मॅथ फंक्शन सांगून द्यायचे. 4 तरी सांगून द्यायचे किमान 2 मार्कासाठी. एनलिस्ट एनी 4 कीवर्ड्स सांगायचे सीचे. हे तर क्वेश्चन रिपीटच होत आहे प्रत्येक ह्याच्यात, म्हणून हे पण क्वेश्चन रिपीट होऊ शकतो तुमच्या 2026च्या पेपरमध्ये. विंटर ह्या येईन त्या पेपरमध्ये 2026च्या. ड्रॉ डिफरंट सिम्बॉल युझिंग फ्लोचार्ट. फ्लोचार्टचे सिम्बॉल सांगायचे, जे की मी तुम्हाला सांगितलं होतं फ्लोचार्टचे सिम्बॉल. हे पहा वर आहेत, हे पहा, हे डॉट डिफरन्स फ्लोचार्ट. आणि त्याचे नेम द्यायचा आणि त्याचं डिस्क्रिप्शन थोडं देऊन द्यायचं, जेणेकरून थोडं मोठा आन्सर वाटतंय. जर सिम्बॉल ड्रॉ करायला सांगितलं, नुसतं सिम्बॉल ड्रॉ करून येत जा. 4 मार्कासाठी आलं तर पूर्ण लिहित जा. इथपर्यंत समजलं. गेट कॅर पुट कॅरचं फंक्शन लिहायचंय 5 सब्जेक्टसाठी.
काय करायचं आहे, प्रोग्राम लिहायचा आहे, एक्सेप्ट मार्क्स, 5 सब्जेक्टचे मार्क्स एक्सेप्ट करायचे, कॅल्क्युलेट करायचे त्यांचं पर्सेंटेज, डिस्प्ले करायचे त्यांचं ग्रेड ऑफ स्टुडंट फ्रॉम पर्सेंटेज, ग्रेड काय राहणार, डिस्टिंग्विश फर्स्ट क्लास. ही कशा, आता मित्रांनो तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, असं जर क्वेश्चन दिला तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे कशा थ्रू करायचं आपल्याला. आता हा प्रोग्राम एकाच मेथड थ्रू होऊ शकते. कोणत्या मेथड थ्रू, स्विच केस स्टेटमेंट थ्रू, किंवा ह्याच्यामध्ये बघितलं होतं ना आपण, हे पहा हे कशामध्ये होत होतं, नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंटनी. मग हे सुद्धा प्रोग्राम कशाने होणार, सेमच प्रोग्राम आहे ना, डिस्टिंक्शन फर्स्ट क्लास सेकंड क्लास हेच सांगायचे ना, हे पण नेस्टेड इफ एल्सनेच होणार, स्विच केसने नाही होणार, नेस्टेड इफ एल्सनेच होणार. ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट सांगायचे विथ एक्झाम्पल, पॉइंटर अरिथमेटिक सांगायचे विथ एक्झाम्पल, सोपंच आहे दोन्ही बी. हे पहा मित्रांनो, हे बी परत रिकर्जनचा क्वेश्चन कंपल्सरी रिपीट होईल आहे, म्हणून 2026च्या पण ह्याच्यात रिपीट होऊ शकतो. हे पण स्टार मार्क क्वेश्चन आहे रिकर्जनचा. आणि विथ एक्झाम्पल म्हणलं ना, फॅक्टोरियल ऑफ रिकर्जन एक्सप्लेन करून सांगायचं, लिहून टाकायचं. सी प्रोग्राम लिहायचा, लार्जेस्ट नंबर फाइंड आउट करण्यासाठी अमॉंग 3 नंबर दिलेले, त्यांच्यापैकी लार्जेस्ट नंबर कोणता आहे ते बघायचं आहे. राईट ए सी प्रोग्राम टू एक्सेप्ट 5 डाटा एलिमेंट्स इन अन ॲरे, आणि त्यांना असेंडिंग ऑर्डर मध्ये डिस्प्ले करायचे, 5 एलिमेंटला असेंडिंग ऑर्डर मध्ये डिस्प्ले करायचे. एक्सप्लेन एनी 2 स्ट्रिंग फंक्शन, कोणते स्ट्रिंग फंक्शन एक्सप्लेन करणार, स्टार लेन आणि स्टार सीपीवाय, स्टार कॉपी. डिफाईन जनरल स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्रामचा स्ट्रक्चर द्यायचा आहे. डिफरन्स बिटवीन कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स, हे सुद्धा 5 स्टारचा क्वेश्चन आहे. इथं 4 पॉईंट लिहिले ना, 4 पॉईंट लिहिले म्हणजे 4 पॉईंट सांगायचे, जास्ती वर सांगायचे नाहीत. राईट ए प्रोग्राम टू डिमॉन्स्ट्रेट कन्सेप्ट ऑफ पॉइंटर इन ॲरे, पॉइंटर इन ॲरे ह्यांचा कन्सेप्ट सांगायचा आहे. तीच सेम पॉइंटर, ह्याच्यात मी ॲरे ऑफ पॉइंटर सांगितलं होतं ना, ॲरे ऑफ पॉइंटर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, हे नाही पॉइंटर, ह्याच्यात मी तुम्हाला ॲरे ऑफ पॉइंटर पर्यंत गेलतो ना, मग तेच सांगायचे ॲरे ऑफ पॉइंटर मध्ये काय राहतंय. हे पहा एवढं, हे झालं ॲरे ऑफ पॉइंटर, इथून तेवढं त्याच्यात सर्व लिहून टाकायचं एक्झाम्पल सहित, प्रोग्राम सहित. एक्झाम्पल म्हणजे काही नसते मित्रांनो, प्रोग्रामच राहतोय. हा हे झालं. एक्सप्लेन 2 डायमेन्शनल ॲरे त्याच्या एक्झाम्पल सोबत एक्सप्लेन करून सांगायचं. हे पहा, टू राईट ए प्रोग्राम लिहायचा, टू कॅल्क्युलेट सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स बिटवीन 1 to 20, हे सुद्धा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. आता मित्रांनो इथे स्टार 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 असं प्रिंट आउट करायचं होतं, सेम तोच लॉजिक राहणार, फक्त स्टारच्या जागी 1 2 3 4 असं प्रिंट आउट करायचं आपल्याला. हे समजलं. राईट ए प्रोग्राम टू प्रिंट व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल्स अँड देअर ऍड्रेस, व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबलचे व्हॅल्यू प्रिंट आउट करायचे आणि त्यांचे ऍड्रेसेस. व्हेरिएबलचे ऍड्रेस कसा प्रिंट आउट करतात हे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, पॉइंटर ह्याच्यात बघितलं. व्हेरिएबलचा ऍड्रेस कसा प्रिंट आउट करतात आपण, हा पहा. आता या व्हेरिएबलचा ऍड्रेस प्रिंट आउट करायचे, नंबर नावाच्या व्हेरिएबलचा ऍड्रेस प्रिंट आउट करायचा. इथे ऍड्रेस कसा प्रिंट आउट केलाय, %p फॉर्मॅट स्पेसिफायर लावून या ऍड्रेस नम नावाच्या व्हेरिएबलचा ऍड्रेस प्रिंट आउट केलाय. तसे तिथं प्रिंट आउट करून दाखवायचं मित्रांनो. 6 मार्काला क्वेश्चन आहे, मोठा प्रोग्राम लिहायचा त्याच्यासाठी. 3-4 व्हेरिएबलची प्रिंट आउट करून दाखवायची. लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबलचा सांगा म्हणते एक्झाम्पल सहित. लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबल काय राहतं ते एक्झाम्पल सहित सांगा म्हणते. हे पहा, स्कोप ऑफ व्हेरिएबल मध्ये लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबल आणि त्याचा एक्झाम्पल, कॉमन एक्झाम्पल आहे लोकल आणि ग्लोबलचं. हे पहा, हे झालं सर्व. राईट ए प्रोग्राम टू डिक्लेअर स्ट्रक्चर, एम्प्लॉई नावाचं स्ट्रक्चर बनवायचं. त्याचं काय बनवायचं, नेम एज स्ट्रेट, हे पण रिपीट झालेलं आहे मित्रांनो. एकापेक्षा जास्त जर डिस्प्ले करायचं असेल स्ट्रक्चरला, तर तिथे आपल्याला काय यूज करावं लागते, ॲरे यूज करावं लागते. ॲरे यूज करून करायचा, म्हणजे की जेणेकरून प्रोग्राम चांगला दिसतो. राईट ए प्रोग्राम फॉर ऍडिशन ऑफ 2 3x3 मॅट्रिक्स, पहा हे सुद्धा रिपीट झालाय. ऍडिशन करायचे 3x3 मॅट्रिक्स प्रोग्रामचं. किती महत्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो, म्हणजे बघा ना किती पटपट रिपीट होत आहे, प्रत्येक पेपर मध्ये येत आहे. आणि राईट ए प्रोग्राम डिमॉन्स्ट्रेट हाऊ फंक्शन रिटर्न्स पॉइंटर विथ फंक्शनचं इथं सगळं सांगायचं आहे. ओके, तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल आणि आपले सर्व युनिट्सचे नोट्स सुद्धा तुम्हाला समजले असतील. आणि होप की तुम्हाला आपल्या युनिटचं सर्व काही समजलं असेल. आपण सुरू कुठून केलं तर मित्रांनो पहा, सुरू कुठून केलं तर पहिल्या युनिट पासून सुरू केलं तर शेवटच्या युनिट पर्यंत संपलेलं आहे. पीजीटेक अकॅडमीनी ही मोहीम तुमची पार पाडलेली आहे. आणि या सी लँग्वेजला आपण बाय बाय करून टाकू. या सी लँग्वेजचं सगळं शिकवलेलं आहे. आणि होप की तुम्हाला आपलं आजचं लेक्चर ही समजलं असेल. बाय बाय. इथून पुढे लेक्चर येणार नाहीत महिनाभर, आणि डायरेक्ट महिन्यानंतर तुम्हाला C++ चे लेक्चर्स येऊन जातील.
थर्ड सेमिस्टरचे. तर तेव्हा सुद्धा तुम्ही हे करा, आपल्याला सपोर्ट करा. आणि इथून पुढं फक्त एक्झामला फक्त आता किती दिवस राहिलेत? 20-25 दिवस राहिलेत. तर 20-25 दिवस चांगला उत्साहाने अभ्यास करा, बसल्या जागी खड्डापर्यंत पडेपर्यंत अभ्यास करा. मोटिवेशन द्यायचं झालं तर आपल्या आईबापाकडे बघा मित्रांनो. तुमच्या आईबापाची परिस्थिती नाही म्हणून तर तुम्ही डिप्लोमाला आला, नसता तुम्ही नीट JEE या क्षेत्रात जात होतात आणि तिथं 50-50 हजार देऊन क्लासेस करीत होतात. पण तुमच्या आईबापाची परिस्थिती नाही म्हणून तुम्ही डिप्लोमात आलात म्हणून तुम्ही काहीतरी करून दाखवा आता. हे तुमचं सांगणं आहे, हेच तुमच्यासाठी खूप मोठं मोटिवेशन आहे. मोटिवेशन जर द्यायचं झालं तर. आणि एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा एक्झामसाठी. आणि एक्झाम झाली की तुमचा रिझल्ट पेपर कसा गेला हे सर्व जणांनी सांगा. आणि आपले लेक्चर्स समजले असतील तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत आपले लेक्चर्स पोहोचवा. आणि फ्रीमध्ये मी तुमची ही C लँग्वेज सगळी शिकवलेली आहे. त्याबाबत तुम्ही मला प्रतिसाद दिला याबाबत तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आणि काही चुकलं मुकलं असेल तर मला माफ करा. आणि काही राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, ते पण मी कन्सेप्ट घेऊन टाकेन एखादा आणखीन लेक्चर ऍड करून. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. बाय बाय.